गाइज, वेलकम टू माय चॅनल. भाऊच्या धक्क्यामध्ये आपली दिव्या ज्या XYZ न कारणाने बाहेर निघाली होती की धमकी दिला, ह्या प्रकरण खूप काही झालेलं होतं, कॉन्ट्रोवर्सीज दिव्याचा. आणि ज्या प्रकारे दिव्या बाहेर निघाली आणि सर्वात जास्त खराब बॉन्ड जो दिव्याचा आणि बिग बॉस 6 मध्ये फाउंड झालेला किंवा बिग बॉस 6 मध्ये सर्वात कोणाचा प्युअर बॉन्ड विदाऊट एनी फालतूगिरी, विदाऊट कॅमेरासाठी किंवा काहीतरी आहे, सर्वात प्युअर बॉन्ड राकेश बापट आणि दिव्या शिंदे ह्या दोघांचा बॉन्ड होता. ज्या प्रकारे त्यांचा स्टार्टिंगच्या वेळेस ज्या प्रकारे ज्या अनुश्री आणि राकेशचा तो मुद्दा झालेला होता की मुलीला हात लावायचा वगैरे नाही, त्यावर सपोर्ट करणारी, त्याला मतलब त्याला सपोर्ट करणारी, त्याची काळजी घेणारी, त्याला नेहमी स्टँडवर उभी राहणारी ती म्हणजे दिव्या होती. आणि ज्या प्रकारे ह्यांचा जो बॉन्ड होता ना, जे खरे भाऊ बहीण असतात ना, त्यांच्या सुद्धा असं वाटतं की रिअल मधले भाऊ बहीण आहेत का, मतलब सेम सेम स्किन टोन सुद्धा आहे, सारखे दिसतात, एकमेकाला नेहमी सपोर्ट करायचे. इव्हन भाऊच्या धक्क्यावर सुद्धा म्हणण्यात गेले होतं की जो दिव्या आहे ते राकेशच्या बाजूला दिसते, राकेशच्या मागे दिसते, राकेशच्या नेहमी काळजी घेणारी दिसते, परंतु जे खरी दिव्या आहे, ते स्टँड घेणारी ती दिसत नाही. भाऊच्या धक्क्याने रितेश देशमुखांनी म्हटलं होतं की तुमचा एवढा बॉन्ड आहे, एवढा स्ट्रॉंग आहे, राकेशला कोणी काय म्हटलं तर दिव्या लवकरच येते धावून, करे करे काय वगैरे म्हटलं स्टँड घ्यायसाठी त्याच्यासाठी. तर एवढा त्यांचा स्ट्रॉंग बॉन्ड होता. आणि ज्या प्रकारे दिव्या गेली आणि राकेश दादा रडत होता की दिव्या गेली, ज्या प्रकारे त्यांचा बॉन्ड होता. आणि त्याच्यानंतर मी सुद्धा ॲज राकेश दादाचे खूप लोक फॅन आहेत. मतलब हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी सीरियल केलेले आहेत आणि मराठी सुद्धा त्यांनी सीरियल केलेले आहेत. आणि खूप दिव्याचे जे फॅन्स आहेत, दिव्याची जेवढी मोठी कम्युनिटी आहे, दिव्याला पाहत होती, दिव्याला सपोर्ट करत होती, दिव्याला ओट करत होती, दिव्याचा ज्यांचे बॉन्ड आहे त्यांना प्रेम सुद्धा करत होती. आणि जेव्हापासून दिव्या निघाली आहे तेव्हापासून जे बिग बॉस बघतात, जे फॅन्स आहेत, ते फक्त राकेश दादाला सपोर्ट करतात, राकेश दादाला ओट करतात. त्यातली मी सुद्धा आहे. कारण की जेव्हा राकेश दादा नॉमिनेट होता तर मी त्याला ओट केली, कारण की दिव्यासोबत त्यांनी खूप चांगली वागणूक केली. दिव्यासोबत तो चांगला वागला, भाऊ बहिणीचा बॉन्ड आणि त्यांचा जो कॉम्बिनेशन होता आणि दिव्याच्या नेहमी पाठीशी राहायचा. जेव्हा कन्व्हेन्शन रूम मध्ये जायची बी बारी होती तेव्हा पण सुद्धा राकेश दादा तिच्या सोबत होता, राकेश दादा तिला समजवत होता, सपोर्ट करत होता. ह्या सर्व गोष्टी नेहमी राकेश दादा नेहमी तिच्या पाठीसारखं उभा आहे, एका मोठा भावासारखा उभा आहे. म्हणून जे दिव्याचे फॅन्स बेस आहेत किंवा त्याचे सुद्धा ऑलरेडी फॅन बेस आहेत आणि दिव्याची कम्युनिटी किंवा दिव्याला जो पसंत करतात ते लोक सुद्धा आता राकेश दादाला वोट देतात. मी पण त्यातली एक आहे, मी सुद्धा राकेश दादाला वोट करते, कारण की तो दिव्यासोबत खूप चांगली त्याची भाऊ बहिणीचा बॉन्ड होता. परंतु आता जेव्हा जशी मागच्या वेळेस दिव्या गेली, एवढे चांगले ओट असून तो ट्रेंडिंगवर 1 आहे ओटमध्ये, तरी सुद्धा आता राकेश, जशी दिव्या निघाली तशी आता राकेश दादा सुद्धा निघाला. मतलब ह्याचा जो कारण की त्याला किडनी स्टोनचा त्रास आहे आणि जेव्हा त्याचे मेडिकल 24 घंटेचा एपिसोड कटते आणि आपल्याला 1 घंटा दाखवते, तर त्याचं मेडिकल जे प्रॉपर इलाज आहे किंवा प्रॉपर मेडिकेशन घ्यावं लागते, ते कधी बरोबर नाही झाली. कारण की त्याचा आजार जो आहे किडनी स्टोन अजून वाढू शकते, अजून गंभीर होऊ शकते. तर त्याची काळजी घेण्यासाठी बिग बॉसचा जो मेडिकल आहे, मेडिकल रूम आहे, ते पुरेशी पडू शकत नाही. त्या कारणामुळे राकेश बापट किंवा राकेश दादा सुद्धा बाहेर निघू शकते आणि तो टॉप मध्ये आहे लिटरली. आणि आता दिव्या गेल्यानंतर मी बिग बॉसची फॅन आहे, त्याला बघायला, त्याला सपोर्ट करायला, त्याला ओट करायला मला नेहमी आवडत होता आणि बघायला सुद्धा आवडत होता. आणि सपोज कधी या रविवारी, आता रविवारी कधी राकेश दादा बाहेर निघाले तर दिव्याची आणि जे आपले राकेश बापट आहेत, ह्या दोघांची जी मैत्री होती, जे फ्रेंडशिप होती आणि जे मित्र-मैत्री मतलब असं नाही, ते फ्रेंडशिपचे बॉन्ड एक फाउंड होते. ते दोघांचे तुटणार. आय नो ते बाहेर जाऊन एकमेकाला भेटणार, मिठी वगैरे करणार, डिस्कशन करणार. त्यांचा जो भाऊ-बहिणीचा बॉन्ड आहे खूप स्ट्रॉंग होता, ते भेटणार वगैरे. परंतु एखाद्या शोमध्ये आपण जेव्हा भाऊ-बहिणीचा दिव्या आणि राकेश दादाचा बॉन्ड बघत होतो, लिटरली मला दोघंही असे ना असं वाटतं की एकाच मम्मीचे मुलं वगैरे आहेत का? सेम स्किन टोन, सेम चेहरे, त्यांच्या बोलण्याचं, त्यांची पर्सनॅलिटी सेम आहे. त्यांच्या बोलणे किंवा त्यांच्या दोघांचे जे मत आहेत ते सुद्धा सेम आहेत. राकेश दादा तुम्ही बघाल तर किती शांत स्वभाव, जास्त गुदळ-बदाळ नाही, गाली-गलोच नाही, कॅमेऱ्यासाठी काही पण करत नाही. तर ते दिव्यासोबत त्याची पर्सनॅलिटी मॅच झाली होती आणि आता राकेश दादा सुद्धा निघत आहे. तर त्याचं दुःख वाटत आहे, की मला असं वाटतं की नको निघो, पण त्याच्या मेडिकल कारणामुळे तो निघू सुद्धा शकते. आणि तो निघाला तर हे जे आपण बिग बॉस 6 मध्ये हे जे चांगली मैत्री, एक चांगली भाऊ-बहिणीची जोडी झाली, ते नक्की मिस करून खूप लोकं त्याला सपोर्ट करतात. मी सुद्धा सपोर्ट करते आणि लिटरली तो निघायला नाही पाहिजे आणि तो निघाला तर खूप ह्यांना मिस करून, कारण की ह्यांची जे बहीण भावाचा जो बॉन्ड होता तो खूप एक्स्ट्राऑर्डिनरी होता, खूप छान होता. प्लीज लाइक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू सो मच. आणि तुम्ही राकेश दादाला पसंत करता का? आता सुद्धा वोट करता का? मला नक्की सांगा. थँक यू सो मच.